नमस्कार. कधी विचार केलाय की आपणच आपले सर्वात मोठे शत्रू कसे बनू शकतो? धम्मपदातील एका शक्तिशाली श्लोकात आणि त्यामागे दडलेल्या एका नाटमय कथेत याचं उत्तर आहे. ही गोष्ट आहे अशा एका माणसाची ज्याला समाजाने तर नाकारलंच होतं, पण ज्याने स्वतः सत्याचा अनुभव घेतला. चला तर मग शोधूया, कोण आहे हा आपल्या आत दडलेला शत्रू. ही ओळ ऐकून थोडं थांबायला होतं, नाही का? स्वतःचा शत्रू असणं म्हणजे नेमकं काय? हेच तर आजच्या आपल्या विवेचनाचं केंद्रस्थान आहे. ही एक अशी कल्पना आहे जी जितकी त्या प्राचीन काळाला लागू होती तितकीच किंबहुना त्याहून अधिक आजच्या आपल्या डिजिटल युगालाही लागू होते. तर आपली कथा सुरू होतीये प्रसिद्ध जेतवन विहारात. डोळ्यासमोर चित्र उभं करा. भगवान बुद्ध धम्माचा उपदेश देत आहेत. सगळीकडे शांतता आहे, फक्त बुद्धांचा गंभीर आश्वासक आवाज घुमतोय. हजारो लोक त्यांचे शब्द ऐकण्यासाठी जमले आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ज्ञानाची आस आहे. त्या गर्दीत एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवतीये. आणि याच गर्दीच्या अगदी कडेला बसला होता सुप्पबुद्ध. तो एक कुष्ठरोगी होता. समाज त्याला जवळही येऊ देत नसे, त्याला तुच्छ लेखात असे. पण त्याचं मन मात्र पूर्णपणे बुद्धांच्या प्रत्येक शब्दावर केंद्रित झालं होतं. तो केवळ ऐकत नव्हता, तर ते शब्द जणू त्याच्या हृदयात उतरत होते. जगाने दिलेल्या वेदना तो त्या क्षणी पार विसरून गेला होता. आणि मग तो क्षण आला. एका क्षणात त्याच्या मनातला सगळा गोंधळ दूर झाला आणि त्याला सत्याचा साक्षात्कार झाला. शरीराच्या वेदनांच्या पलीकडे जाऊन त्याला सोतापत्ती फळ प्राप्त झालं, म्हणजे ज्ञानाची पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी. त्याच्यासाठी हे वास्तवाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात झालेलं एक अफाट परिवर्तन होतं. आणि हा आनंद, ही शांती त्याला आता बुद्धांपर्यंत पोहोचवायची होती. पण म्हणतात ना, खरी कसोटी तर आता पुढे होती. त्याची परीक्षा अजून संपलेली नव्हती. देवांचा राजा सक्क त्याच्यासमोर प्रकट झाला. सुप्पबुद्धाच्या या नवीन श्रद्धेची खोली तपासायची होती त्याला. सक्कला वाटलं, इतक्या गरिबीत, इतक्या दुःखात जगणाऱ्या माणसाला मोहात पाडणं किती सोपं असेल. सक्कने त्याला अफाट अमर्याद संपत्तीचं आमिष दाखवलं. गरिबीतून कायमची मुक्ती देण्याचं वचन दिलं. सत्ता आणि मानसन्मान देण्याचं आमिष दाखवलं. अट फक्त एकच होती, बुद्ध, धम्म आणि संघाला नाकारायचं. पण सुप्पबुद्धाचा नकार इतका ठाम होता की सक्कसुद्धा चकित झाला. क्षणाचाही विचार न करता त्याने ते सगळं नाकारलं. कारण त्याला नुकतीच एका अशा संपत्तीची ओळख झाली होती जी पैशांनी कधीच विकत घेता येत नाही. सुबुद्धाने सक्कलात सांगितलं, मी गरीब नाहीये, माझ्याकडे खरी संपत्ती आहे. आणि ही आहे ती खरी संपत्ती, आर्य लोकांची 7 संपत्ती. श्रद्धा, शील, वाईट करण्याची लाज वाटणं, वाईट करण्याची भीती वाटणं, शिकण्याची वृत्ती, औदार्य आणि ज्ञान. या संपत्तीसमोर जगातली कोणतीही दौलत फिक्की होती. ही त्याची आंतरिक शक्ती होती. हा जो विलक्षण संवाद झाला आणि त्यानंतर ज्या घटना घडल्या त्याच बुद्धांच्या शिकवणीचा आधार बनल्या, ज्याला आज आपण धम्मपदातील श्लोक क्रमांक 66 म्हणून ओळखतो. याच श्लोकातून बुद्ध आपल्याला त्या आतल्या शत्रूची नेमकी ओळख करून देतात. चला आता काही क्षण थांबूया आणि तो मूळ पाली श्लोक एकाग्र चित्ताने ऐकूया. चरंती बाला धुम्मेधा अमित्तेनेव अत्तना करोंता पापंकम्म यम होती कटुकफलम. आणि याचा अर्थ आहे, स्वतःचे शत्रू बनून बुद्धिहीन मूर्ख लोक अशी वाईट कर्म करत फिरतात ज्याची फळं अतिशय कडू असतात. बघा, ही ओळ थेट आपल्या वागणुकीवर बोट ठेवते आणि आपल्याला आत्मपरीक्षण करायला भाग पाडते. आता या श्लोकातल्या काही महत्त्वाच्या शब्दांचा अर्थ समजून घेऊया. पहिला शब्द आहे बाला. बाला म्हणजे फक्त अडाणी किंवा अज्ञानी नाही, तर याचा खरा अर्थ आहे आध्यात्मिकदृष्ट्या अपरिपक्व. म्हणजे ज्या व्यक्तींकडे योग्य आणि अयोग्य, कुशल आणि अकुशल यांतला फरक ओळखण्याची क्षमता नसते, ते बाला आहेत. आणि दुसरा शब्द आहे दुम्मेधा. याचा अर्थ आहे कमकुवत बुद्धी किंवा विवेकशून्य. हा शब्द बाला या शब्दाचा अर्थ आणखी तीव्र करतो. ही एक अशी अवस्था आहे जिथे कुशल आणि अकुशल कर्मांमधला फरक ओळखण्याची क्षमताच संपून जाते. आणि हीच विवेकशून्यता आपल्याला स्वतःचा सर्वात मोठा शत्रू बनवते. खरंच ही एक खूपच प्रभावी कथा आहे. पण या कथेचा शेवट तो खूपच अनपेक्षित आणि धक्कादायक आहे, नाही का?
सुप्पबुद्ध विहारातून बाहेर पडल्यानंतर एक अशी घटना घडली की ज्यामुळे तिथे असलेल्या भिक्खूंमध्येही अनेक प्रश्न निर्माण झाले. अगदी बरोबर. तो घरी परत जात असताना एका गायीने त्याला शिंग मारून ठार केलं. नंतर कळलं की ती गाय म्हणजे एक राक्षसी होती जी सूड घेण्यासाठी त्याच्या मागील जन्मापासून त्याची वाट पाहत होती. आता ज्या व्यक्तीने नुकतंच ज्ञान मिळवलं त्याचा असा दुर्दैवी अंत का व्हावा, हा प्रश्न साहजिकच सर्वांना पडला. भिक्खूंनी जेव्हा बुद्धांना हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी कर्माचा तो गुंतागुंतीचा नियम समजावून सांगितला. सुप्पबुद्धाचं आयुष्य हे त्याच्या भूतकाळातल्या चांगल्या आणि वाईट कर्मांचं एक विणकाम होतं. एका पूर्वजन्मी वेश्येची हत्या केल्यामुळे तो या जन्मी मारला गेला. एका पच्चेक बुद्धावर म्हणजे स्वतःच्या प्रयत्नांनी ज्ञान मिळवलेल्या बुद्धावर थुंकल्यामुळे त्याला कुष्ठरोग झाला. पण धम्म लक्षपूर्वक ऐकल्यामुळे त्याला सुतापत्ती मिळाली आणि मृत्यूनंतर देवलोकात त्याचा पुनर्जन्म झाला. म्हणजे त्याची शारीरिक यात्रा संपली पण आध्यात्मिक यात्रा सुरू झाली होती. ही गोष्ट आपल्याला कर्माच्या सिद्धांताची गहनता तर दाखवतेच, पण यातला आपल्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा धडा आहे दुम्मेधा, म्हणजेच विवेकशून्य कृती. चला तर मग आता या प्राचीन ज्ञानाला आपल्या आजच्या आधुनिक जीवनात कसा वापरता येईल हे पाहूया. या श्लोकातील शिकवण आजच्या आव्हानांना कशी लागू होते ते बघूया. पहिलं आणि सध्याच्या काळातलं सर्वात समर्पक उदाहरण घेऊया, ते म्हणजे आपलं डिजिटल जग. ह्या जगात आपण कळत नकळतपणे स्वतःचे शत्रू कसे बनतो यावर जरा विचार करूया. हा एक असा सापळा आहे ज्यात आपण रोज अगदी सहज अडकतो. हा प्रश्न आज प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. ऑनलाईन जगात आपण अनेक कृती विचार न करता करतो. त्याचे परिणाम मात्र आपल्या मानसिक आरोग्यावर खोलवर होत असतात. आपण विचार न करता स्क्रोल करतो, प्रतिक्रिया देतो, पण आपली प्रत्येक कृती एक बीज पेरत असते, ज्याचं फळ आपल्यालाच भोगावं लागतं. ही आहे त्या ऑनलाईन वागणुकीची काही कडू फळं. तासनतास नुसतं स्क्रोलिंग करून चिंता आणि अशांती वाढवणं, रागाने भरलेल्या कमेंट सेक्शनमध्ये वाद घालून आपली मानसिक ऊर्जा वाया घालवणं, इतरांच्या काळजीपूर्वक निवडलेल्या सजवलेल्या ऑनलाईन आयुष्याशी स्वतःची तुलना करून सतत कमीपणाच्या भावनेत राहणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या खऱ्या जिवंत नात्यांकडे दुर्लक्ष करून या आभासी जगालाच खरं मानणं. या सगळ्या कृती दुम्मेधा म्हणजेच विवेकशून्यतेमुळेच घडतात आणि शेवटी आपल्यालाच त्रास देतात. म्हणजे आपणच आपले शत्रू बनून स्वतःला दुःखाच्या जाळ्यात अडकवतो. तर मग ह्यातून बाहेर कसं पडायचं? या श्लोकातले ज्ञान आपल्या दैनंदिन जीवनात उतरवण्यासाठी एक अगदी सोपा आणि ठोस सराव पाहूया. हा सराव आपल्याला शत्रूऐवजी स्वतःचे मित्र बनायला मदत करेल. ही एक छोटीशी जर्नल एक्सरसाइज आहे. दिवसाच्या शेवटी शांतपणे बसा आणि विचार करा. आजचा असा एक क्षण आठवा जेव्हा आपण स्वतःचे शत्रू बनल्यासारखे वागलो. ती कृती कोणती होती? त्या कृतीमुळे काय कडू फळ मिळालं? कदाचित थोडी चिडचिड झाली असेल, वेळ वाया गेला असेल किंवा मनात दुःख दाटून आलं असेल. ते प्रामाणिकपणे लिहा. मग स्वतःला विचारा की त्याच क्षणी एका शहाण्या, प्रेमळ मित्राने काय केलं असतं, आणि ती पर्यायी, कुशल कृती लिहून काढा. हा सराव आत्मजागरूकता वाढवण्यासाठी आणि भविष्यात अधिक चांगले निर्णय घेण्यासाठी खूप मदत करतो. आणि हेच तर या संपूर्ण विवेचनाचं सार आहे. खरी निवड ही बाह्य संपत्ती आणि गरिबी यांच्यात नाहीये, तर ती आपल्या आतल्या शहाणपणात आणि अज्ञानात आहे. सुप्पबुद्धाच्या कथेनं आपल्याला हेच शिकवलं की खरी संपत्ती कोणती आहे. श्रद्धा, शील आणि प्रज्ञा हीच खरी संपत्ती आहे. आणि शेवटी हा एकच प्रश्न उरतो जो प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे. आज आपण स्वतःसाठी काय निवडणार आहोत? आपले शत्रू बनणार आहोत की आपले सर्वात चांगले मित्र? निवड प्रत्येक क्षणी आपल्याच हातात आहे.